नमस्कार मित्रांनो, टेक्नॉथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, जर आपण दिव्यांग बांधव असाल, त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना, विधवा महिला पेन्शन योजना किंवा तत्सम निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आणि अपडेट आपल्यासाठी महत्वाचे आहे. हप्ता वेळेवर जमा होणार का, की त्यामध्ये काही अडचणी आलेल्या आहेत, तर याची आपण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि नेमका हप्ता आपल्या खात्यावर कधी जमा होणार, तर याचं महत्त्वाचं अपडेट जे मी नुकतंच संबंधित योजनेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्याकडून घेतलेलं आहे, तर ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. आणि मित्रांनो, अजूनपर्यंत जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा मित्रांनो, बरेच जण चिंतातूर झालेले आहे आणि ते एकच विचारणा करत आहे की आमचा हप्ता आम्हाला वेळेवर मिळणार का. तर मित्रांनो बघा, अनेक ठिकाणी अशी माहिती समोर आलेली आहे की बरेच जण सांगतात की हप्ता जमा होताना अडचण येणार आहे, डीबीटी पोर्टलमुळे हा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे, असं अनेक तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याकडून माहिती मिळालं असल्याचे बरेच जणांनी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, मी जी काही माहिती घेतलेली आहे तर ती अतिशय ऑथेंटिक अशी माहिती आहे. आणि तुम्हाला माहित आहे की जे खरं आणि वास्तव आहे तर तेच आपण आपल्या चॅनलवर दाखवत असतो. आणि अगदी जी आर आल्यापासून ते हप्ता कधीपर्यंत जमा होऊ शकेल आणि त्यामध्ये नेमक्या काय अडचणी आहे आणि त्याचं सोल्युशन काय आहे, तर हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये सांगत असतो. आता यानुसार मित्रांनो बघा, दिव्यांग बांधवांचा हप्ता जमा होण्यामध्ये कोणतीही अडचण आलेली नाही. बरेच जण चुकीची माहिती देत आहे, कारण त्यांच्यासाठी 31 जुलैचा जी आर पण आलेला आहे आणि त्यानुसार मी सांगितलं होतं की प्रोसेसिंग सुरू झालेली होती अगदी 31 जुलै पासूनच. आणि त्यानंतर मित्रांनो, साधारणतः या अगोदर मी सांगितलेलं होतं की त्यांचा जो काही ऑगस्टचा हप्ता आहे तर तो 8 ऑगस्ट पर्यंत त्यांच्या खात्यावर जमा होईल. म्हणजे साधारणतः 5 ऑगस्ट पासून हप्ता वितरणास सुरू होईल आणि 8 ऑगस्ट पर्यंत सगळ्या लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील. आणि आजची 5 ऑगस्ट आहे. तर मित्रांनो बघा की आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये दिव्यांग बांधवांच्या खात्यावर या योजनेचा जो काही हप्ता आहे तर तो जमा होणार आहे. तर बघा मित्रांनो, अगदी आजपासून या हप्ता वितरणाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे होऊ शकते की काही जिल्ह्यामध्ये आजच लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांना आज पैसे येणार नाही तर त्यांनी चिंता करू नका. जे काही अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की सलग 3 दिवस ही प्रोसेस चालणार आहे. म्हणजे 8 तारखेपर्यंत महाराष्ट्रातील संपूर्ण जे काही दिव्यांग बांधव आहेत तर त्यांच्या खात्यावर पैसे ऑगस्टचा जो काही हप्ता आहे तर तो जमा केला जाणार आहे. आता मित्रांनो, जे काही संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना, विधवा महिला पेन्शन योजना, तर यांचा हप्ता जुलैचा का अडकलेला आहे, त्यांना अजूनपर्यंत जुलैचा हप्ता मिळालेला नाही. त्याचबरोबर ऑगस्टच्या हप्त्याची काय पोझिशन आहे, तर बघा मित्रांनो, आता या संदर्भात अजूनपर्यंत जी आर पण सरकारने काढलेला नाही. परंतु काय होतंय, कधी कधी सरकार जी आर न काढता सुद्धा हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करतात आणि अनेक वेळा अशा प्रकारे निधी वितरित झालेला आहे. त्यानुसार मित्रांनो, आपल्याही खात्यावर हे पैसे लवकरच जमा होतील. फक्त होऊ शकते की मागे जे काही मी अपडेट घेतलेलं होतं तर त्यांनी सांगितलेलं होतं साधारणतः 5 ते 8 ऑगस्ट पर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील. त्या मित्रांनो, मी मागे सांगितलेलं होतं साधारणतः 8 ऑगस्ट पर्यंत इतर निराधार योजनेचे लाभार्थी आहेत तर त्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला काय करावं लागेल, आता वाटच बघावं लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. आणि जर मित्रांनो तुम्हाला हे पैसे 8 ऑगस्ट पर्यंत आले नाही तर मी वेळोवेळी सांगत आलेलो आहे की जी काही आपली जी लोकसंख्या आहे लाभार्थ्यांची तर ती खूप मोठी आहे. जवळपास
लाख लाभार्थी हे श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, विधवा महिला योजनेमध्ये आहेत. त्यामुळे त्यांनी प्रत्येक आपल्या गावातील लाभार्थ्यांना एकत्र करावं, एक निवेदन तयार करावं, त्या निवेदनावर सगळ्यांनी स्वाक्षऱ्या कराव्या आणि सगळ्यांच्या वतीने हे निवेदन तहसीलदारांना द्यायचं आहे, जेणेकरून तहसीलदार त्या निवेदनाचा विचार करेल. त्या निवेदनामध्ये हे नमूद करा की आमचा जुलैचा हप्ता आम्हाला मिळालेला नाही. त्याचबरोबर बरेच लाभार्थी असे आहे की ज्यांच्या खात्यावर मागील हप्ते पण जमा झालेले नाही, तर त्याचा सुद्धा त्या निवेदनामध्ये अंतर्भूत करा, समावेश करा आणि ते निवेदन सगळे मिळून तहसीलदारांना भेटा आणि त्यांना ते निवेदन द्या आणि त्याची कॉपी तुमच्याकडे ओशी कॉपी ठेवा. म्हणजे तिथून पुढे जर तहसील कार्यालयाने तुमच्या हप्त्या संदर्भात जर कारवाई केली नाही किंवा इन केस 8 ऑगस्ट पर्यंत तुमच्या खात्यावर पैसे जमा झाले नाही, तर पुढे आपल्याला तुमच्या तालुक्याचे आमदार महोदय, खासदार महोदय, त्याचबरोबर संबंधित जे काही मंत्रालय आहे तर त्यांना सुद्धा या सगळ्या गोष्टी कळवाव्या लागतील. तोंडी ते ऐकत नाही, त्यासाठी आपल्याला लिखित द्यावं लागेल. तर यासाठी आपल्याला हे काम 8 तारखेनंतर करायचं आहे. त्यामुळे 8 तारखेपर्यंत वाट बघा. कदाचित आपल्या खात्यावर सुद्धा दिव्यांग बांधवाप्रमाणे हे पैसे जमा होऊ शकणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला ही एक मोहीम राबवावी लागेल आणि ती जर मोहीम आपण राबवली नाही तर आपल्याला वेळोवेळी जे काही हप्ते वितरणामध्ये अडचणी येत आहेत, म्हणजे आपल्या खात्यावर जे काही हप्ते वेळेवर जमा होत नाही, त्यामुळे मात्र आपल्याला ह्या समस्या वेळोवेळी फेस कराव्या लागतील. तर यासाठी निवेदन तयार करा, ते निवेदन तहसीलदाराला द्या, सगळ्यांनी जाऊन भेटा, त्यांना आपल्या समस्या मांडा, तरच ते कार्यवाही करतील आणि तुमच्या ज्या काही लिस्ट आहे तर त्या तात्काळ अपडेट करतील. आता हे नवीन पोर्टल आलेलं आहे आणि मी सुद्धा वेळोवेळी त्या पोर्टलवर जाऊन भेट देतो, परंतु अजून पण ते पोर्टल व्यवस्थित चालत नाही. डीबीटी 2.0 जे काही पोर्टल आलेलं आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या अडचणी आहे. ते सुरळीत होण्यासाठी वेळ लागू शकणार आहे. त्यामुळे सध्या तरी पोर्टल कार्यान्वित होत नाही, त्यामुळे आपल्याला आपलं स्टेटस पाहणे अडचणीचं जात आहे. परंतु चिंता करू नका, पुढील काही दिवसामध्ये हे सुरळीत सुरू होईल. परंतु याचा अर्थ असा नाही की जे काही लाभार्थ्यांचे हप्ते आहे तर ते शासनाकडून थकवले जातील. त्यामुळे अनेक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की दिव्यांग बांधवांचा हप्ता त्यांच्या खात्यावर वेळेत जमा केला जाणार आहे. त्याचबरोबर जे काही निराधार बांधव आहे तर त्यांचा सुद्धा हप्ता 8 ऑगस्ट पर्यंत येऊ शकेल अशी अपेक्षा आहे. तर बघूया आपण हप्ता किती वेळात सुरू होतोय आणि कधी कोणत्या तारखेपर्यंत आपल्या खात्यावर हा जमा होऊ शकेल. तर मित्रांनो, जसा हप्ता जमा होईल तसा आपल्याला कळवलं जाईल आणि या संदर्भातील व्हिडिओ सुद्धा अपडेट आपल्या चॅनलवर दिसून येईल. त्यामुळे अजूनपर्यंत जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करून ठेवा, म्हणजे आपल्या चॅनलवर जे काही व्हिडिओ अपडेट होतील किंवा अपलोड केले जातील तर त्याची माहिती सर्वप्रथम आपल्याला मिळून जाईल. तर मित्रांनो, अशा प्रकारची माहिती होती. व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.